महाराष्ट्र के बजट सत्र के दौरान 12 मार्च को विधान परिषद में ग्रामीण स्वास्थ्य सेवाओं की गंभीर स्थिति का मुद्दा जोरदार तरीके से उठाया गया। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना के अध्यक्ष और विधायक सनमा जम्मू अभ्यंकर ने आकोट, अचलपुर, दरियापुर और अजन गांव सुरजी के ग्रामीण अस्पतालों और प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में अधीक्षक के कई पद खाली होने का प्रश्न उठाया। उन्होंने बताया कि इन अस्पतालों में विशेषज्ञ डॉक्टरों के पद स्वीकृत होने के बावजूद वहां उनकी नियुक्ति बहुत कम है और स्टाफ की भी भारी कमी है। अभ्यंकर ने यह भी कहा कि ग्रामीण अस्पतालों और प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में अक्सर जरूरी दवाइयों की कमी रहती है, जिसके कारण डॉक्टर मरीजों को बाहर से दवाइयां खरीदने के लिए कहते हैं। इससे गरीब और ग्रामीण मरीजों को काफी परेशानी का सामना करना पड़ता है। उन्हें सरकार से पूछा कि इन खाली पदों को भरने और ग्रामीण स्वास्थ्य व्यवस्था को मजबूत करने के लिए क्या कोई ठोस योजना बनाई गई है। इसके साथ ही उन्होंने ये मुद्दा भी उठाया कि राज्य में नर्सिंग की पढ़ाई पूरी कर चुकी हजारों छात्राएं बेरोजगार हैं। उन्होंने सरकार से मांग की है कि इन प्रशिक्षित नर्सिंग विद्यार्थियों को सरकारी अस्पतालों में रोजगार देने के लिए विशेष भर्ती अभियान चलाया जाए। इस पर राज्य के स्वास्थ्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर ने सदन में सरकार की ओर से जवाब दिया और विस्तृत जानकारी देने की बात कही, जिसे संबंधित वीडियो में देखा जा सकता है। श्री अभ्यंकर। सभापती महोदया, अकोला जिल्ह्यातील अकोट, दर्यापूर आणि त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, अचलपूर आणि अंजनगाव अशा या 4 ठिकाणचा माझा संबंध आहे येतो। त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे, काही ठिकाणी प्राथमिक केंद्र आहेत। तिथे एकतर सुप्रिंटेंडेंटच्या पोस्ट ह्या निम्म्या तरी रिक्त आहेत। ग्रामीण हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी स्पेशालिस्टच्या पोस्टसुद्धा मंजूर आहेत, पण स्पेशालिस्ट त्या ठिकाणी अभावानेच असतात। दुसरं प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, या सगळ्या ठिकाणी अन्य जो ॲन्सरी स्टाफ आहे तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे। यांची भरती करण्याच्या संदर्भात आपण काही कार्यक्रम आखलेला आहे का, हा माझा प्रश्न आहे। दुसरा, औषधे जवळजवळ नाहीतच, प्रिस्क्राईबच केल्या जातात। तुम्ही बाहेरून कुठून तरी घ्या अशाच पद्धतीने सांगितलं जातं। विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि ग्रामीण आरोग्याच्या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती जवळपास आहे। नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स घेणारे जे डॉक्टर्स आपल्याकडे आहेत ते प्रॅक्टिस करतात, याच्यावर पायबंद घातला जाणार आहे का, हा माझा एक प्रश्न आहे। नर्सिंगच्या संदर्भातली आज परिस्थिती अशी आहे की ANM, JNM आणि BSc नर्सिंग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजेस दिले झाले, त्या ठिकाणी पासआउट मोठ्या प्रमाणात आहेत। यांच्या ॲब्सॉर्प्शनच्या दृष्टिकोनातून, कारण जागा आपल्याकडे खूप रिकाम्या आहेत, यांना ॲब्सॉर्ब जर केल्या गेलं तर ह्या महिला ज्या प्रशिक्षित झाल्यात, ANM झाल्यात, 12वी नंतर 3 वर्षाचा JNM केला, 4 वर्षाचा BSc नर्सिंग केलं, एवढ्या क्वालिफाईड अशा प्रकारच्या ह्या ज्या मुली आहेत, हजारोच्या संख्येनं आज त्या ठिकाणी अनएम्प्लॉईड आहेत। त्यांच्या बाबतीत आपण काही करू शकणार आहात का? खाजगी डॉक्टरांशी 2 मिनिटापेक्षा जास्त उपप्रश्न नसतात बरं का। इतकं शांतपणे आपण व्याख्यान दिल्यासारखं मॅडम प्रश्न विचारतात। प्रश्न 1 ते 2च उपप्रश्न विचारायचे असतात, तर फार तर तिसरा तुम्ही 5, 6, 7 असं नाही पद्धत ना। त्याला कन्क्लूड करा प्रश्न। काय अभ्यास आहे म्हणजे याचा अर्थ आपण सारखा तो अभ्यास व्यक्त नसतो करायचा। एक प्रश्न फक्त विचारतो। तुम्ही वेळेची मर्यादा पण पाळायची। खाजगी डॉक्टरांशी सहसंबंध निर्माण करून कट प्रॅक्टिसला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही करणार आहात का? वेळेच्या मर्यादेत विचारा ना, कसं काही नाही। सन्मान्य सभापती महोदय, नंतर तुम्हाला सन्मान्य सदस्य अभ्यंकर सरांनी 2-3 मुद्दे मांडलेत की ज्याच्यामध्ये PSC आणि RH मध्ये असणारे जे काही डॉक्टर्स आहेत तिथे MS नाहीत, आणखीन काही सूचना सुधारणा आपण सांगितल्यात। मी मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये फक्त एकच दुरुस्ती करतो। 2 आमदारांची बैठक लावली होती, त्याच्यामध्ये अभ्यंकर सरांना सुद्धा सोमवारी मी निमंत्रित करतो आणि आपण सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांना जास्तीत जास्त न्याय द्यायचा मी प्रयत्न करतो। दुसरा मुद्दा आपण सांगितला की PSC मध्ये औषधं नसतात। मला असं वाटतं की औषधं नसणं हे अपेक्षित नाही, औषधं असलीच पाहिजेत। नेमकी याच्याबद्दलची सुद्धा स्पष्टता आम्ही घेऊ, कारण आता एका बाजूला ही सगळे औषधं देणं हे बंधनकारक आहे। आम्ही सुद्धा फंड्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने बजेटमध्ये सुद्धा औषधांसाठीची तरतूद केली आणि तिथं कुठेही अडचण येऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था सन्माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा केली। त्यामुळे याच्याबद्दल कुठेही उणीव असता कामा नये। आपल्या बैठकीमध्ये याच्याबद्दलची सुद्धा आम्ही स्पष्टता घेऊ।
NPA करणारे NPA ज्यांना आपण देतो आहे अशा लोकसुद्धा प्रॅक्टिस करतात असं म्हणताय. आता आपण सगळेजण ज्या पद्धतीने त्यांना सुविधा दिलेत तर काम करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर निश्चितपणे अशा लोकांवरती आम्ही कारवाई करू. कारण आता वैद्यकीय एकूणच जे काही डिग्री घेऊन बाहेर पडणारी मुलं आहेत, पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर्स कमी मिळायचे, पण आता मी सांगतो की डॉक्टरची संख्यासुद्धा वाढते आणि सगळी नवीन मुलं आहेत ती चांगल्या पद्धतीनं अगदी अडचणीच्या ठिकाणी सुद्धा जायला तयार होतात. त्यामुळे आता आम्ही सगळेजण सुद्धा सक्तीनं ज्या काय आपल्या रूल्स रेग्युलेशन आहेत त्याच्यामध्ये जर कोण चूक करत असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करण्यामध्ये कुठेच आम्ही मागे हटणार नाही. दुसरा एक मुद्दा आपण सांगितला की नर्सिंग झालेल्या ज्या मुली आहेत त्यांनासुद्धा जॉब मिळण्याबद्दलचा. तर आमच्याकडच्या भरती प्रक्रियेमध्ये सातत्यानं आता आम्ही ते कॉन्ट्रॅक्च्युअल भरती असेल किंवा परमनंट भरती असेल, NHMची भरती असेल तर त्याच्यामध्ये आम्ही सामावून घेतो आहेच. पण त्याचबरोबर बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये जी काही आम्ही तरतूद केली त्याच्यामध्ये सुद्धा कंपल्सरी त्यांनीसुद्धा या सगळ्या प्रशिक्षित स्टाफलाच घ्यावं. का तर दर्जेदार सुविधा जशा शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळतात तशाच जर खाजगी हॉस्पिटलमध्ये मिळायच्या असतील तर या सगळ्या स्टाफला सुद्धा त्याच्यामध्ये अब्सॉर्ब करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीच्या सूचना, त्या पद्धतीची सक्ती आम्ही केलेली आहे आणि त्या सक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण त्याच्यावरती सुद्धा पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं काम करतोय. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. सिटी आहे तर शक्य आहे.